जन्माने रक्ताचा वारसा मिळतो, मात्र कर्माने विचारांचा वारसा मिळतो आणि तो आमच्याकडे आणि शिवसेनेकडे आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीकास्त्र डागलंय। वरळीतल्या प्रचार सभेतनं भाजप आणि शिवसेनेने मुंबई महापालिकेसाठी प्रचाराचा नारळ फोडलाय। मुंबईचा महापौर महायुती आणि हिंदूच होणार असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला, तर कार्यसम्राट नाही ते करप्शन सम्राट आहेत अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंना लक्ष्य केलंय। मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार। वारिस पठाण बोलून गेले, मुंबई में बुरखे वाली मेयर बनेगी। आम्हाला वाटलं आता मराठी माणसाबद्दल बोलणारे तुटून पडतील, पण मला समजलंच नाही। अचानक भोंग्याचे सेल डाऊन झाले। सकाळचा भोंगा बोलेनाच, विचारलं तर तोंडातनं शब्दच निघेना। एक जण यांच्यातला बोलायला तयार नाही, हे त्याचं उत्तर देण्याकरता देखील तयार नाही। आता आम्हालाच त्यांना चार्ज करावं लागेल, तर कदाचित या भोंग्यातनं आवाज निघतील आणि म्हणून त्यांच्या छातीवर उभं राहून सांगतो, या ठिकाणी महापौर हिंदूच बनेल, या ठिकाणी महापौर मराठीच बनेल। शिंदे साहेब, तुम्ही यांचं कॅम्पेन बघितलं? मला तर आता असं लक्षात आलं आहे की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे आणि या टोळीमध्ये काही अबोध बालकं देखील आहेत, जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतायत। म्हणतात सगळं आम्हीच केलं, या ठिकाणी कोस्टल रोडही आम्हीच केला, मेट्रोही आम्हीच केली। ये पब्लिक है, ये सब जानती है। एक लक्षात ठेवा, जन्माने कदाचित रक्ताचा वारसा मिळू शकतो, पण विचाराचा वारसा कर्माने मिळत असतो। तो विचाराचा वारसा आमच्याकडे आहे, तो एकनाथजींकडे आहे, तो या शिवसेनेकडे आहे, तो आमच्या महायुतीकडे आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता मुंबईकर जागा झालाय, तो विकासाचा धागा झालाय, हे देखील आता लक्षात घेण्याची आवश्यकता आहे।